पुण्यातील लोहगाव वायुसेना स्थानकाच्या प्रतिबंधित परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामं आणि अतिक्रमणं वाढत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। विशेष म्हणजे ही अतिक्रमणं हटवण्यासाठी वायुसेनेकडून गेल्या 2 वर्षात तब्बल 16 वेळा स्थानिक प्रशासनाला पत्र देण्यात आली, मात्र त्यानंतरही ठोस कारवाई झालेली नाही। राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित या संवेदनशील प्रश्नावरचा हा विशेष रिपोर्ट। लोहगाव वायुसेना स्थानक देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं ठिकाण। इथंच हवाई दलाचा संवेदनशील शस्त्रसाठा आहे आणि त्यामुळे 2007 मध्ये केंद्र सरकारनं या परिसराला प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला। सीमा भिंतीपासून 100 मीटर आणि बॉम्ब डंप परिसरापासून 900 मीटर अंतरावर कोणतंही नवीन बांधकाम किंवा अतिक्रमण करण्याला बंदी घालण्यात आली आहे। मात्र या नियमांना अक्षरशः हरताळ फासला जात असल्याचं चित्र आहे। वाघोली, लोहगाव, खांदवेनगर, वडगाव शेरी, खेसे पार्क, खुळेवाडी आणि संतनगर परिसरात अनधिकृत घरं, 2 मजली इमारती, दुकानं, गॅरेज, गोठे आणि व्यावसायिक शेड मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आली आहेत। काही ठिकाणी तर वायुसेनेच्या सीमा भिंतीलगतच बांधकाम सुरू असल्याचं दिसतंय। या वाढत्या अतिक्रमणांबाबत लोहगाव वायुसेना प्रशासनानं 11 जून 2024 ते 12 जून 2026 या कालावधीत पुणे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीएला तब्बल 16 वेळा पत्र पाठवली, मात्र नोटिसा देण्यापलीकडे ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे या अतिक्रमणांना नेमकं कुणाचं पाठबळ आहे असा सवाल उपस्थित होतोय। प्रतिबंधित क्षेत्रातील नैसर्गिक ओढाही बुजवून त्यावर प्लॉट तयार करण्यात आल्याचाही आरोप आहे। या जागेवर व्यावसायिक उपक्रम सुरू असून पोलीस कारवाईनंतरही काम सुरूच असल्याचा दावा केला जातोय। तसंच काही आरएमसी प्लांटवर कारवाई झाली, मात्र त्याच परिसरातील आणखी एक प्लांट अद्याप सुरू असल्यानं दुजाभावाचा आरोपही केला जातोय। पुणे महापालिकेच्या झोन 1 आणि झोन 4च्या हद्दीच्या वादामुळे ही कारवाई रखडत असल्याचं सांगितलं जातंय। एका झोनमध्ये कारवाई झाली तरी दुसऱ्या झोनमधील अतिक्रमण कायम राहत असल्यानं संपूर्ण प्रतिबंधित क्षेत्र अतिक्रमण मुक्त होत नाही। दरम्यान 22 जूनला महापालिकेनं वायुसेनेच्या पत्रानंतर काही अतिक्रमणांवर कारवाई केली। सीमा भिंतीलगतची पत्राची दुकानं, भंगार गोडाऊन, सीएनजी टेस्टिंग सेंटर, गादी कारखाना आणि अम्युजमेंट पार्क हटवण्यात आलं। मात्र ही कारवाई अपुरी असल्याचं वायुसेना प्रशासनाचं म्हणणं आहे। देशाच्या सुरक्षेशी संबंधित असलेल्या लोहगाव वायुसेना स्थानकाच्या प्रतिबंधित परिसरात अतिक्रमणांचा विळखा दिवसेंदिवस वाढतोय। वायुसेनेनं वारंवार पत्र देऊनही कारवाई होत नसल्यानं आता स्थानिक प्रशासन या गंभीर प्रश्नावर काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित या संवेदनशील प्रकरणात संबंधित यंत्रणा आता व्यापक आणि प्रभावी कारवाई करणार का, हा मोठा प्रश्न आहे। या प्रकरणावर आमचं लक्ष कायम राहील। पुण्याहून किरण शिंदेंसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।